हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय दुसरा. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय दुसरा. श्लोक क्रमांक 46. यावान अर्थः उत्पाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्व बाजूने परिपूर्ण भरलेला असा महाजलाशय प्राप्त झाल्यावर लहान सहान जलाशयाचे महत्त्व काहीच उरत नाही. त्याचप्रमाणे एक आत्मब्रह्मज्ञान जाणल्यावर मग इतर अनेक प्रकारच्या सर्व प्रकारच्या वेदविद्येचे काहीही महत्त्व राहत नाही. श्लोक क्रमांक 42 पासून श्लोक क्रमांक 45 पर्यंत भगवंत श्री वेदांबद्दल बोलले आहेत. त्यामुळे असा गैरसमज झालेला आहे की भगवंत श्री वेदांच्या विरुद्ध आहेत. आपण वरील श्लोकांच्या निरूपणाचे वेळी पाहिले की भगवंत श्रींचा सांगण्याचा हेतू वेदांच्या विरुद्ध काहीही नाही. आता भगवंत श्री स्वतःच या श्लोकात जे काही सांगत आहेत त्यामुळे ते वेदांच्या विरुद्ध नसून ते आत्मज्ञानाच्या पुष्ट्यर्थ वेदांबद्दल बोलत आहेत हे स्पष्ट होते. वेद हे कितीही काही झाले तरी शेवटी शास्त्र आहेत. ते काही अंतिम ज्ञान नव्हे, हे जरा जाणून घ्यावे. देवळात कितीही सुंदर मूर्ती असली, त्या मूर्तीवर आपली कितीही प्रगाढ श्रद्धा असली तरीही ती मूर्ती म्हणजे काही अंतिम आत्मप्राप्ती नव्हे. आत्मप्राप्तीसाठी एक दिवस ती मूर्ती आपल्याला सोडून द्यावीच लागते किंवा आत्मप्राप्ती झाल्यावर आपल्यापासून ती मूर्ती आपोआप सुटते, दूर होते. कोणतेही शास्त्र हे ज्ञानप्राप्तीचे एक साधन असते. अभ्यासाचे पुस्तक कितीही सुंदर, सुबक, आकर्षक असले तरीही ते काही अंतिम ज्ञान नव्हे. त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला अंतिम ज्ञान मिळवायचे आहे. अंतिम ज्ञान मिळाल्यावर त्या सुंदर, सुबक, आकर्षक पुस्तकाची आपल्याला आवश्यकता उरत नाही. त्या पुस्तकाला आपल्याला सोडून द्यावे लागते किंवा आपल्याला ज्ञान मिळाल्यावर ते पुस्तक आपोआप आपल्यापासून दूर होते. आपल्याला शिकवणारे शिक्षक आपल्याला खूप आदरणीय असतात. या अशा शिक्षकांमुळे आपल्याला ज्ञानाची गोडी लागते, ज्ञान प्राप्त होते. परंतु एकदा का ज्ञानप्राप्ती झाली की आपला या शिक्षकांपासून संबंध संपतो. कारण शिक्षकांपासून दूर होऊन आपल्याला मिळालेले ज्ञान व्यवहारात वापरावे लागते. आपण नोकरी, धंदा वगैरे करू लागतो. वेद हे ज्ञानप्राप्तीचे भांडार आहे. त्यांचे अध्ययन करावे आणि आत्मब्रह्मज्ञान मिळवावे. वेदांचे अध्ययनाने आत्मज्ञानी व्हावे. त्यात सर्वांचे उपयोगाचे ज्ञान सांगितलेले आहे. त्यात जसे गहन तत्त्वज्ञान सांगितलेले आहे तसेच सर्वसामान्य जनांना सोपा असा भगवत प्राप्तीचा मार्गही सांगितलेला आहे. त्यामुळे कर्मकांड, यज्ञयाग वगैरे सांगितलेले आहेत. तसेच उपनिषदांमधून महान तत्त्वज्ञान विशद केलेले आहे. हे सर्व कितीही सत्य असले तरीही अध्यात्म ज्ञानप्राप्ती ही स्वानुभूतीतूनच होते, दुसऱ्यांच्या अनुभवातून नव्हे. आत्मब्रह्मज्ञान ही स्वतः अनुभवायची गोष्ट आहे. दुसऱ्याचे अनुभव लक्षात घेऊन त्यापासून विषयाची गोडी लावून घ्यायची, त्याचा अभ्यास करून ज्ञानप्राप्तीचा मार्ग समजावून घ्यायचा. परंतु प्रत्यक्ष आत्मज्ञान हे स्वतःचे स्वतःलाच मिळवावे लागते. तेथे गुरुपासून दूर व्हावे लागते. वेदादी शास्त्रांच्या अध्ययनातून आत्मब्रह्मज्ञानाच्या महासागराच्या किनारी पोहोचायचे असते. तेथे हे सर्व शास्त्रादी ग्रंथ सोडून देऊन त्या आत्मब्रह्मज्ञानाच्या महासागरात आपली आपणच उडी घ्यायची असते. साक्षात्काराच्या दिंडी दरवाजापर्यंतच वेदादी शास्त्रांचा उपयोग होत असतो. हे साधकाने शेवटपर्यंत लक्षात ठेवावे. भगवंत श्री मुद्दामहून हे सांगत आहेत. हे फार महत्त्वाचे आहे. वेदादी शास्त्रे हे साधन आहे, साध्य नव्हे. बहुसंख्य जनता जनार्दन साधनेला चिटकून त्यातच गुरफटून राहतात. त्यामुळे ते भगवंत श्रींच्या प्राप्तीला मुकतात. साधकाने साधना कोणती आणि साध्य कोणते याचे भान ठेवावे. साध्य दृष्टोत्पत्तीस आल्यावर साधना सोडून द्यावी. भावना विवश होऊ नये. नाहीतर मायेच्या अस्तरात गुंतून
आत्मप्राप्तीला वंचित व्हावे लागेल. यास्तव भगवंत श्री इथे सांगत आहेत की एकदा का आत्मब्रह्मज्ञानाचा महासागर आपल्या हाती लागला की वेदादी शास्त्रांसारखे लहान सहान जलाशय आपल्या उपयोगाचे असू शकत नाहीत. तेव्हा त्या शास्त्रातून जी माहिती दिलेली आहे, ज्या साधना सांगितलेल्या आहेत, त्यांचा आत्मब्रह्मज्ञानाच्या महासागराच्या किनाऱ्यावर जायला उपयोग करायचा. अंतिम साक्षात्कारासाठी आपल्याला हे सर्व सोडून त्या महासागरात उडी घ्यावी लागते. हरिओम.